हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर हा आहे माझा पहिला व्लॉग आणि आम्ही चाललोय खंडोबाच्या मंदिरात, जे आहे मूळगावला, म्हणजेच बदलापूरमध्ये लोकेटेड आहे. तर आम्ही चाललोय आज. आमचा फर्स्ट टाइम प्लॅन बनला, असा खूप ठरवून असा आम्ही प्लॅन बनवला आज जायचा. तर आम्ही जातोय आज. तुम्ही बघा आम्ही कसे जातोय, किती मजा करतोय. तर मी तुम्हाला भेटवते माझ्या कझिन्स लोकांसोबत. तर दादा हाय कर. आणि ह्या आहेत माझ्या सिस्टर्स. हाय करा सर्वांनी. तर इथलं लोकेशन खूप भारी आहे. तर तुम्हाला मी दाखवते कसं कसं काय आहे. तर आमच्यासोबत कनेक्टेड राहा. सो स्टे ट्यून. आम्ही आलो आहोत इथे वडापाव खायला. इथला खूप फेमस वडापाव आहे मूळगावचा. आम्हाला सर्वांना खूप जास्त भूक लागलेली आणि आम्ही मंदिरात जायच्या आधी ते पहिला खायला आलोय. तर काय करणार, आम्ही सकाळी 4 वाजता उठलेलो, घरी काहीच खायला नव्हतं, म्हणून आम्हाला इकडे येऊन खायला लागतंय. तर बघा हे कसे खात आहेत सगळे. इथला फेमस वडापाव आहे, तुम्ही नक्कीच येऊन खाऊ शकता. प्रमोशन करते मी वडापावचं. तर तुम्ही पण या खायला आणि नक्कीच टेस्ट करा, खूप भारी लागतो. काही हे बघा, हे आहे ते टेकडीवर मंदिर आणि आम्हाला हे पूर्ण 500 पायऱ्या चढून आम्हाला वरती जायचंय. आत्ताच खूप ऊन आलंय आणि आम्ही खायला खूप टाइमपास केलाय. तर खूप जास्त गरम झालंय सर्वांना. एवढं वरती चढत कसे जाणार आहे आम्हालाच माहिती आहे. तर वडापाव काय बोलली रुचिता? वडापाव सर्वांचा जिरणार आहे आणि आज संडे, त्यामुळे घरी पण काहीतरी स्पेशल बनतंय. तर इथेच काय होतं आमचं माहिती नाही. घरी जाऊन पण काहीतरी ताव मारायचं आहे, एवढं तर नक्की आहे. बघूया, आमच्यासोबत मजा करा आणि मस्ती करा नक्कीच. तर हे गाईज आहे मुळगावचं मंदिर. इथून आहे एंट्री. तर आता आम्ही इथून चढण चालू करणार आहे. बघत राहा आमच्यासोबत. आम्हाला किती घाम फुटतोय, कसे आम्ही दमत दमत जातोय हे नक्कीच बघा. हे लोक पण आहेत सोबत, रुचिता आणि धनू, आणि पुढे दादा आणि बाळा चालत आहेत. तर बघत राहा. तर गाईस हे आहे बानुबाईचं मंदिर. खूप छान आहे, खूप एकदम शांत वाटते इथे येऊन. तर आपण जाऊया आता वरती खंडोबाच्या मंदिरात. इथे आपण दर्शन घेतलं आहे आणि वरती जाऊया. गाईस आत्ताच चढायला चालू केले आणि आमची हालत खूप बेकार झाली आहे. तुम्ही बघू शकता सगळे कसे दमत दमत येत आहेत. वडापाव असा उडतोय. 500 पायऱ्या आहेत, अजून 10-20 पण नसतील झाल्या. आणि इथे सगळ्यांचा घाम सुटलाय. दाखवा, तोंड दाखवा. तर खूप चढण आहे अजून, तुम्ही बघू शकता. मंदिर दिसत नाही अजून तरी. तर नक्की आमच्यासोबत कंटिन्यू करा. पोचल्यावरती नक्कीच तुम्हाला दाखवू व्ह्यू. गाईस तर आत्ताच आम्ही किती 200 पायऱ्या संपवल्या आहेत. जास्त नाही, आम्हाला 10-15 मिनिटं लागले असतील चढायला. तर हा व्ह्यू बघा, एवढा सुंदर दिसतं, आई शपथ. थांबा मी वरती चढून दाखवते. हा बघा, खूप भारी दिसतोय. तुम्ही पण नक्की इथे येऊन व्हिजिट द्या. खूप भारी आहे. आमचा सर्वांचा खूप जास्त घाम निघालाय. तोंड बघू शकता आमची. खूप जास्त दमलोय, तरी पण आम्ही जिद्द सोडणार नाही. आम्ही नक्कीच वरती जाणार आहे आणि तुम्हाला नक्कीच मंदिर दाखवू लवकरच. तर गाईस फायनली आम्ही आलो आहोत मंदिरात. हे बघा, ॲटलिस्ट 500 तरी असतीलच नक्कीच पायऱ्या. कारण आमच्या सर्वांचा खूप जास्त घाम निघालाय आणि ह्या लोकांनी माझ्या हातात बॅग दिलेली. एवढं वजन घेऊन मी चढते आणि हे लोक ऑलरेडी पोचलेत. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही. तर जाऊया आतमध्ये, दर्शन घेऊया, थोडं थांबूया, गाभाऱ्यात बसूया. तर गाईस आम्ही पोचलो आहोत फायनली इथे खंडोबाच्या देवळात. आणि बघा खूप भारी असा भंडारा लागलेला आहे कपाळावरती. मी पण बघा, माझी बहीण धरून हाय कर, आणि ही आहे बाळा. दादा हाय कर दादा. तर हे आहे
खंडोबाचं मंदिर. हे बघा नंदी खूप छान आहे, खूप क्यूट आहे. आणि इथे आतमध्ये आहे देव. गाईज हे बघा खंडोबा खूप जास्त भारी आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि आम्ही पण आता इथून पाया पडून झालं आमचं आणि दर्शन पण झालेलं आहे. इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही, एवढा खूप भारी आहे ना, म्हणजे तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि तुम्ही बघत राहा ब्लॉग. तिथे आम्ही आता थोडं फोटोशूट करू, थोडं खाऊ काहीतरी. आम्ही चिप्स वगैरे असं घेऊन आलो. आता खाऊ नाहीतर किंवा खालती जाऊन गाडीमध्ये खाऊ. पण इथे खूप जास्त भारी आहे. इथे बघा हा व्ह्यू बघा गाईज, खूप भारी आहे. फक्त एवढंच की ऊन यायच्या आधी तुम्ही नक्की या. बाकी इथे खूप जास्त भारी, खूप शांत वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. तर तुम्ही नक्कीच या. तर गाईज अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. दाखवा सर्वांनी, तोंड दाखवा. बघा बघा खूप भारी असं दर्शन झालंय. खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. तुम्ही नक्कीच इथे या आणि नक्कीच दर्शन घ्या. हे बघा ही तर सर्वात शेवटला असते आमच्यामध्ये, सर्वात शेवटी चालते ही, चढताना पण आणि उतरताना पण. तर खूप भारी दर्शन झालं. तुम्ही ते नक्कीच या. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. आणि भंडारा बघा खूप भारी लागला आहे, आशीर्वाद दिला आहे. लवकरच अजून एक कुठल्या तरी ट्रिपला आपण नक्की जाऊ. असंच बहीण भावांसोबत, फ्रेंड्ससोबत कधी जाऊ नाही जाऊ माहिती नाही. फ्रेंड्स लोक नेहमीच टांग देतात. तर बघूया आणि खाली जाऊया. थोडं 1-2 अजून शॉर्ट घेईन मी, मग ब्लॉग इथेच एंड करेन. तर गाईज ह्या पायऱ्या बघा, आम्ही हे सर्व चढत आलोय आणि तो समोर व्ह्यू, हा व्ह्यू बघायला आणि ते वरती मंदिराचं दर्शन घ्यायला. चढायला तर दम निघालाच आहे आणि उतरताना तर विचारूच नका. भीती वाटते ती वेगळी आणि खूप बेकार वाटते. पाय फोल्ड नाही होत आहे. फोल्ड करून उतर ना मग. अरे फोल्डच नाही होत आहेत. काय नाही फोल्ड होत आहेत. अरे पागल आहे काय? अरे फोल्ड काय करायचं तू पाय? अरे मग फोल्ड व्हायला पाहिजे. टाक पाय. हा चढताना जेवढे दुखले तेवढे उतरताना दुखत. पाय फोल्ड होत. पण तुम्ही पायऱ्या बघूनच हादरून जाते, म्हणजे कापायला लागतील. इथे संपत आलं. इथे काहीतरी आता 100-1 पायऱ्या असतील. ते आम्ही आता उतरू आणि जाऊ आता सरळ घरी. जेवू आणि थोडा रेस्ट करू. खूप जास्त दमलोय आम्ही. आणि तिथे तुम्ही नक्कीच या. मी इथे खालती ॲड्रेस नक्कीच मेन्शन करेन. तुम्ही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन चेक करा. आणि तुम्ही ते नक्कीच या. तुम्ही इकडे आल्यावरती तुम्हाला नक्कीच असं वाटेल की जेजुरीला नक्कीच जायला पाहिजे. मी तरी नक्कीच जाणार आहे. मला तर खूप छान वाटलं इकडे येऊन. आणि मी जेजुरीला पण लवकरच जाणार आहे. तुम्ही माझा ब्लॉग नक्कीच बघाल. हे लोकच मला घेऊन जाणार आहेत. ह्या लोकांनी प्रॉमिस केलंय. हे लोक मला बोललेत की आपण जेजुरीला जायचंय. माहिती नाही जायचंय की नाही. आता कधी देवाचा बुलावा येईल तेव्हाच जाऊ आपण. तरी पण जायचं तर आहे नक्कीच. ड्रीम प्लेस आहे माझी. खूप जास्त मनापासून जावं असं वाटतंय मला जेजुरीला, ज्योतिबाला खूप जास्त. तर आपण जाऊ नक्कीच. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही नक्कीच इथे या. खूप छान मंदिर आहे, खूप भारी जागा आहे, खूप पीसफुल आहे आणि खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप. ही तर हळूहळू येतच राहणार आहे. हिला बघत राहा, मला बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. फर्स्ट ब्लॉग आहे. खूप खूप प्रेम द्या आणि असं सपोर्ट करा. नेक्स्ट ब्लॉग नक्कीच येईल. तो पण काहीतरी ट्रिपचा असेल. कुठेतरी जाणार आहोत आपण. आय थिंक फ्रेंड्ससोबत जाऊ किंवा फॅमिलीसोबत कुठेतरी जाऊ. तर असंच प्रेम द्या. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय फर्स्ट व्लॉग. बाय.